सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले अखेर पोलिसांच्या हाती लागलाय। संतोष देशमुख हत्याकांडानंतर 3 आरोपी फरार होते। त्यापैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील बालेवाडी परिसरात हे फरार आरोपी वास्तव्याला होते। पोलिसांना याची टीप लागताच बीड पोलिसांनी पहाटे 4 वाजता दोघांना ताब्यात घेतलंय। तर तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार देशमुख यांचे मारेकरी हे पुण्यात बालेवाडीतील स्टेडियमच्या बाजूला जो परिसर आहे तिथे वास्तव्याला होते। एकाच खोलीत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे 3 फरार आरोपी राहत होते। त्यातील कृष्णा आंधळे हा आधीच निघून गेल्यानं तो अजूनही फरार आहे। पण मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेण्यात आलंय। या दोघांनाही दुपारी केजच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर पोलीस तपासाला वेग आलाय। आता या हत्याकांडातील मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। यासोबतच या प्रकरणातील सह आरोपीही पोलिसांच्या ताब्यात आहेत। संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं। त्याचवेळी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणारे डॉक्टर संभाजी वायबसे याला देखील अटक करण्यात आली आहे। सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना पळवून लावण्यात संभाजी वायबसेची महत्त्वाची भूमिका होती। डॉक्टर संभाजी वायबसे यानेच पळून जाण्यात त्यांना मदत केल्याचं समोर आलंय। संतोष देशमुख यांच्या हत्येला सुदर्शन घुले कारणीभूत आहे। संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतर त्यांचा मृत्यू झालाय। यावेळी सुदर्शन घुले यानं वाल्मिक कराडला फोन केल्याचं बोललं जातंय। त्यानंतरच सुदर्शन घुले हा फरार झाला। सुदर्शन घुले बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचा आहे। 27 वर्षीय सुदर्शनचं 7वी पर्यंत शिक्षण झालंय। तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा। तसंच तो उचल घेऊन कामाला न आलेल्या मजुरांकडून वसुली करायचा। राजकीय नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर घुले हा मोठा झाल्याचं सांगितलं जातंय। धनंजय मुंडेंशीही सुदर्शन घुलेचे संबंध आहेत। त्याच्या घरी फक्त त्याची आई असते आणि त्याच्या वडिलांचा आधीच मृत्यू झालाय। सुदर्शन घुले हा सर्राईत गुन्हेगार आहे। सुदर्शन घुलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न, तसंच दमदाटी करणं आणि मारहाण करणं अशा गुन्ह्यांची नोंद आहे। 10 वर्षात त्याच्यावर 10 गुन्हे दाखल झालेत। परंतु राजकीय पाठिंबा असल्यानं घुले याला कायद्याचा वचक नसल्याचं बोललं जातंय। आता या प्रकरणात वेगानं घडामोडी घडत असल्यानं सुदर्शन घुले हा अखेर अटकेत आलाय। त्यामुळे आता देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते।